सुपरफास्ट न्यूज, जनसामान्यांचा आवाज। तालुक्यात पूर्व अतिवृष्टीने शेती शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे। घरं शेती खरवडून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। अशा परिस्थितीत प्रशासनाकडून मात्र पंचनामे करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे। या पार्श्वभूमीवर शेवगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी 1 गुंठ्याचाही पंचनामा शिल्लक राहणार नाही, दिवाळीपूर्वीच आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतही देऊ असा शब्द त्यांनी दिला। यांनी अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी केली। आमदार मोनिकाताई राजळे, माजी सभापती क्षितिज घुले, जिल्हाध्यक्ष संजय कोळगे, भुगर सरपंच वैभव पुरनाळे, वरूरचे सचिन मस्के, भाजपा तालुका अध्यक्ष महेश फलके, शहराध्यक्ष बापू धनवडे यावेळी उपस्थित होते। यावेळी शेतकऱ्यांनी भरणे यांच्याकडे सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली। नुकसानीचे पंचनामे होत नसल्याची ओरडीही शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर केली। तालुका प्रशासनाच्या पंचनामाच्या भूमिकेबाबत कृषी मंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली। तालुक्यात पूर्व अतिवृष्टीमुळे पिकांसह फळबागांची दाणादाण उडाली आहे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याने आमच्या नुकसानीचे पंचनामे होत नाही तर आम्हाला मदत कशी मिळेल, असा संतप्त भगूर शिवारातील शेतकऱ्यांनी थेट कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केला। तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या एकेका गुंठ्याचा सरसकट पंचनामा करावा असे आदेश दिले। पिकांचे नुकसान झाले आहे, कुणाच्या घरात पाणी शिरले, कुणाच्या घराची पडझड झाली, काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, काही ठिकाणी पशुधन वाहू गेले। अशा सर्व नुकसानीची जाणीव सरकारला आहे। महसूल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माझ्या कडक सूचना आहेत की तालुक्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचा पंचनामा शिल्लक राहिला नाही पाहिजे। सरसकट पंचनामे झाल्यावर अहवाल प्राप्त होताच 10 दिवसात शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर मदत पोहोचवली जाईल। सरकार आपल्या सोबत आहे, शेतकऱ्यांना निश्चित मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। खरंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, अजून होऊ शकते। अजून हे संकट काय टळलेलं नाहीये। आज आपण सगळ्या राज्याचा जर विचार करायचा झाला तर राज्यामध्ये साधारणतः राज्यामध्ये जवळजवळ 83 लाख एकराचं नुकसान, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। आणि आपल्या अहिल्यानगरचा जर विचार करायचा झाला तर अहिल्यानगर मध्ये साधारणतः 7,49,000 एकर शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। आणि त्यामध्ये या महिन्यामध्ये 7,49,000 आजचा आकडा आहे। आणि ह्या महिन्याचा जर आपण विचार केला तर या महिन्यामध्ये 6,34,000 एकर क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे। म्हणजे ह्या महिन्यामध्ये जो 80% नुकसान, हे 80-85% म्हटलं तरी नुकसान हे महिन्यामध्ये झालेलं आहे। आणि मला आपल्या माध्यमातून अहिल्यानगर मधील सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या शेतकरी बांधवांना एक सूचित करायचंय, शेवटी हे निसर्गाचं संकट आहे आणि या संकटामध्ये आपल्या सगळ्यांना सामोरं गेलं पाहिजे। निश्चित प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्यांचं या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, काहींच्या घराची पडझड झालेली आहे, काही ठिकाणी पशुधन वाहून गेलेलं आहे, काही ठिकाणी किंवा ज्या ज्या गोष्टी या अतिवृष्टीमुळे जे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, सामान्य नागरिकांचं झालेलं आहे, त्या सर्वांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे सूचना आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांनी दिलेत। हे तिन्ही नेते आज संपूर्ण राज्यामध्ये दौरा करतायत। ते शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला असणार आलेल्या संकटामध्ये शेतकऱ्याला धीर देण्याचं काम हे आम्ही सगळीच मंडळी राज्य शासनाच्या वतीनं करतोय आज। त्यामुळे निश्चित प्रकारे आपल्या जिल्ह्यातील मी शेतकरी बांधवांना एवढंच सांगतो, जे नुकसान जे या अतिवृष्टीमुळे झालं असेल, जे ते प्रकार झाला असेल, त्या सर्वांना नुकसान भरपाई ही पंचनामे पूर्ण झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत किंवा दिवाळीच्या पूर्वी सर्वांना ही नुकसान भरपाई दिली जाईल।